नमस्कार मंडळी, मी मयुरी हाऊस ऑफ मयुरीमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. तर आज मी तुम्हाला माझ्या घराजवळच्या मंदिरात नेणार आहे. मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की मी पारिजातकच्या फुलांचा हार बनवला होता. तसंच मी पांढरं सदाफुलीचं पण फुलं आणली खूप सारी, तर त्याचासुद्धा मी हार बनवला. तर ते मी मंदिरात घेऊन आली आहे. तर मंदिराची सुरुवात इथून होते. सर्वात आधी हे आहे नागदेवताचं मंदिर. बाहेरच ठेवली आहे मूर्त. त्या बाजूला तुळस आहे. नंतर इथे पिण्याच्या पाण्याची सोयसुद्धा आहे. मंदिरात भरपूर अशी झाडेसुद्धा लावली आहेत. आणि इथे तुम्हाला या अग्निकुंड दिसत आहे. तर त्याच्या मागे जी जागा मी खाली, तर तिथे माझी इथे देवी बसली जाते. ती देवी आमच्या इथे तिला गावदेवीचा मानसुद्धा आहे. तर आता इथनं मंदिर सुरुवात होते मंदिराची. तर इथे आहे कोराडीच्या देवीची फोटो आहे ही महालक्ष्मी देवीची. त्यानंतर इथे आहे गणपती बाप्पा. तर यांच्या गळ्यात जो तुम्ही आता हार बघताय तो मीच घरून बनवून आणलेला आहे. तर मी इथे गणपती बाप्पांना एक घातला. इथे पुढे आहे दुर्गादेवीचीच फोटो. त्यानंतर वर आहे कृष्णाची फोटो. इथे भरपूर असं देवांच्या मूर्त्या पण आहेत. त्याचबरोबर इथे आहे विश्वकर्मा प्रभूंची फोटो आहे. हे मंदिर लॉकच असतं. जेव्हा यांची जयंती वगैरे असते तेव्हा उघडं केलं जातं. त्यानंतर इथे आहे नंदी आणि समोरच आहे शिवपिंड. पण त्याच्या आधी इकडच्या साईडला आहे उजव्या हातावर इथे आहे कुबेरदेवांची मूर्ती. जसं मी तुम्हाला आधी पण सांगितलं, इथे भरपूर देवांच्या मूर्त्या आहेत. बाहेर पुन्हा त्यांच्याच समोर अगदी इथे पुन्हा एक छोटीशी शिवलिंग आहे आणि नंदी आहे. या मंदिरात आलं की अगदी प्रसन्नच वाटतं. मी तरी आत्ता 2 महिन्याच्या नंतर आली आहे. आणि इथे बाहेर तुम्ही बघत आहे खिडकीच्या बाहेर, तर इथे मंदिर आहे हनुमानजीचे. 2 मूर्त्या आहेत हनुमानजीच्या इथे एक मंदिरात आणि एक पिंपळाच्या झाडाखाली आहे. तेही मी तुम्हाला पुढे दाखवेन. तर आता इथे आपण जात आहोत शिवपिंडाकडे. तर सर्वात आधी इथे आहे नंदी महाराज. तर नंदी महाराजांच्या गळ्यात जो तुम्ही हार बघत आहे पारिजातकाचा, तो सुद्धा मीच आणला आहे घरून बनवून. किती छान दिसतोय ना. नंदीच्याच समोर इथे आहे कासव. आणि पुढे मंदिराच्या अंदर तिथे आहे पिंड. तर मंदिराच्या आतमध्ये खूप गर्दी होती, त्यामुळे मी बाहेरच उभी होती वाट पाहत, गर्दी कमी होईल बा म्हणून. तर मंदिराच्या अंदर खूप गर्दी होती, त्यामुळे आतमधलं मला काही शूट नाही करता आलं. पण मी फोटो नक्की लावेल इथे शेवटी मंदिरातला. तर इथे बाहेरचं जे तुम्हाला आता मी दाखवत आहे आतमधून मी तुम्हाला दाखवलं होतं की इथे झाड आहे पिंपळाचं मोठं. तर त्याच्याखाली हनुमान मूर्ती आहे. बरेच लोक इथे पूजा करतात आणि दिवेसुद्धा लावतात. पिंपळाचं झाड आहे त्यामुळे भरपूर दिवे वगैरे इथे लावतात. आणि पिंपळाचं झाड तुम्ही बघू शकता किती मोठं आहे. खूप जुनं असेल हे झाड. आणि मंदिराच्या आजूबाजूचा हा परिसर आहे. खालीच आहे मोकळा, छान बसण्यासाठी वगैरे. इथे मोठे मोठे 2 हॉल बनवले आहेत. जेव्हा इथे नवरात्र असते तेव्हा या सगळ्या मोठ्या जागेमध्ये घट बसवले जातात. खूप मोठ्या संख्येने घटस्थापना होते इथे आणि खूप मोठा. आत्ता पुढे तुम्हाला दाखवते मी हनुमानजीचं मंदिर. आता हे मंदिर, या मंदिराला लॉक केलं आहे. सहसा इथे लॉक राहत नाही, पण आज इथे लॉक केलं आहे. तर आतमध्ये मूर्ती आहे हनुमानजीची. हे खूप जुनं मंदिर आहे आमच्या इथलं.